हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी शेवग्याच्या शेंगांची भाजी करणार आहे. त्यासाठी मी आधीच पटापट शेंगा ज्या आहेत तर त्या छान छोट्या-छोट्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायच्या आणि आता मी डायरेक्ट शेंगाची भाजी ती कुकरला लावणार आहे. तर कुकरमध्ये मी थोडंसं तेल, जिरे, मोहरी आणि एकदम बारीक चिरून घेतला कांदा आणि टोमॅटोसुद्धा. जितका बारीक होईल तेवढं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. जर नसेल होत तर ग्रेव्ही करून घ्यायची टोमॅटो आणि कांद्याची मिक्सरमध्ये. पण मी खूप बारीक कट करून घेतला. त्यानंतर ह्याच्यामध्ये हवे ते मसाले आपण घालू शकतो. मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, थोडंसं लाल तिखट आणि हळद घातली. हिंग घालणार आहे आणि हा मसाला छान पाणी टाकून एक 5 ते 10 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचा. तोपर्यंत साईडला मी चहा ठेवला होता. आता सकाळचा पहिला चहा घेणार आहे. त्यानंतर मसाला छान परतून झाला की मग याच्यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालायच्यात. थोडंसं पाणी घातलं, थोडंसं दाण्याचा कूट आणि मीठ घालून एक शिट्टी घ्यायची. आज मी टिफिनला दिलं आहे लोणचं, थालीपीठ दिलं आहे टिफिनमध्ये. त्याचबरोबर इथे